So now we will start with the generation of the nerve impulse, and in that first we will see the depolarization. The origin and maintenance of the resting potential, it will depend upon the original perfect state, and any change or disturbances to this membrane will cause sodium to enter into the membrane and then lower the potential difference lesser than that lesser than minus 70 millivolts. So this makes the membrane more permeable to sodium ions. So there will be rapid influx of sodium, and this property is peculiar to the nerve membrane. म्हणजेच जे नर्व इम्पल्सची जनरेशन आहे त्यामध्ये आपण पहिली स्टेप डिपोलरायझेशन बघू. आता जे रेस्टिंग पोटेन्शियलची ओरिजिन आणि मेंटेनन्स ही ओरिजिनल परफेक्ट स्टेटवर डिपेंड होणार आहे, आणि या मेम्ब्रेनमध्ये जर कुठलं चेंज झाली किंवा डिस्टर्बन्सच झालं तर त्यामुळे सोडियम आयन्स हे त्या मेम्ब्रेनच्या आत एंटर होतील आणि मग जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते कमी होऊन जाईल. ती पोटेन्शियल डिफरन्स -70 मिलीवोल्ट्सच्या खाली येऊ शकतं, आणि यामुळे जी मेम्ब्रेन आहे ही मेम्ब्रेन सोडियम आयन्सला खूप मोर परमिएबल होईल, आणि त्यामुळे रॅपिड सोडियमचा इन्फ्लक्स होईल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती नर्व मेम्ब्रेनची एक खास प्रॉपर्टी आहे. द voltage graded sodium or the potassium channels are special in two ways. They can change the potential difference of the membrane as per the stimulus received, and also the gates operate separately and they are self closing. हे जे voltage gated सोडियम किंवा पोटॅशियमचे जे चॅनल्स आहेत ते स्पेशल आहेत दोन वेमध्ये. ते पोटेन्शियल डिफरन्स त्या मेम्ब्रेनचं चेंज करू शकतो जशी स्टिम्युलस रिसीव होईल तशी, आणि ते जे गेट्स आहेत ते सेपरेटली ऑपरेट करतील आणि मग सेपरेटली क्लोज होतील. आणि ते सेल्फ क्लोज होतील, स्वतःहून क्लोज होतील. ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ गेट्स आर क्लोज and the resting potential is maintained. However, during the depolarization, the sodium gates open, but the potassium gates do not open, and this causes the sodium to rush into the axon and bring about the repolarization, that is opposite of polarity, and extracellular fluid becomes electronegative with respect to the inner membrane, and becomes electronegative with respect to the inner membrane. The inner membrane becomes electropositive. Okay, and the value of the action of the potential is plus 30 millivolts to plus 60 millivolts, and this will trigger the depolarization in the next part, while it itself starts going to repolarization. ज्या वेळेला रेस्टिंग पोटेन्शियल असेल त्यावेळेला दोन्ही गेट्स क्लोज राहतील आणि जे रेस्टिंग पोटेन्शियल आहे ती मेंटेन केली जाईल, हे आपण आधी बघितलं होतं. पण ज्या वेळेला डिपोलरायझेशन होईल त्यावेळेला सोडियम आयन्सचे गेट्स ओपन होतील पण पोटॅशियमचे बंद असतील, आणि यामुळे जेव्हा सोडियम आयन्सचे गेट्स ओपन झाल्यामुळे सोडियम हा एक्झॉनमध्ये रश करून आत जाईल, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये डिपोलरायझेशन होईल, म्हणजे त्याची पोलॅरिटी जी आहे ती ऑपोजिट होईल, आणि जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुईड आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह होईल, आणि जो इनर मेम्ब्रेन आहे ती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होईल. म्हणजे आतमधलं जो फ्लुईड आहे तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह होईल, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज येईल, आणि जो इनर मेम्ब्रेन आहे ती कशी होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि हे जे ॲक्शन पोटेन्शियल असेल ती 30 मिलीवोल्ट्स असेल, 30 मिलीवोल्ट्सपासून 60 मिलीवोल्ट्सपर्यंत येईल, आणि त्यामुळे जे डिपोलरायझेशन आहे ते पुढच्या पार्टमध्ये ट्रिगर केलं जाईल, आणि मग ती स्वतःच रिपोलरायझेशनसाठी जाणार आहे. सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती रिपोलरायझेशन असेल. ओके, आता बघा आपण फिगर बघूया. पहिल्यांदा पोलरायझेशन झालेलं आहे आणि त्यानंतर डिपोलरायझेशन झालेलं नर्वकडे. आता बघा हाय सोडियम आयन्स आहेत, सोडियम आयन्स बाहेर जास्त आहेत, ते आतमध्ये इन्फ्लक्स होतील. ओके, आणि
आतमध्ये जो आहे पहिल्यांदा निगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स असतील आणि पोटॅशियम आयन्स आतून बाहेर जातील. सो आतमध्ये जो बाहेर चार्ज असेल तो कसा असेल, पॉझिटिव्ह असेल आणि आत कसा असेल, नेगेटिव्ह असेल. ओके. सो इथे जो आहे सोडियम आणि पोटॅशियमचा पंप तयार केला जाईल आणि हा रेस्टिंग एक्झॉनचं फिगर आहे आणि ही स्टेज आहे. दुसरी जी खाली मेम्ब्रेन आहे ती पोलराइज्ड मेम्ब्रेन आहे. आता इथे नेगेटिव्ह ऑर्गॅनिक आयन्स तयार होतील. आता ज्या वेळेला स्टिम्युलस अप्लाय केलं जाईल त्यावेळेला जो एक्झॉन आहे रेस्टिंगला असलेला एक्साइटेड होईल आणि त्यावेळेला डिपोलरायझेशन होईल. डिपोलरायझेशनच्या वेळेला काय होईल बघा, सोडियम आयन्स आत घेतले जातील आणि पोटॅशियम आयन्स बाहेर टाकले जातील आणि त्यामुळे काय होईल, आधी काय झालं होतं, सोडियम आयन्स बाहेर टाकले जात होते अक्रॉस द मेम्ब्रेन. ओके. पोटॅशियम आयन आत जात होते आणि त्यामुळे सोडियम पोटॅशियम पंप याला म्हटलं जात होतं किंवा आता नंतर जेव्हा एक्साईट झालं एक्झॉन की सोडियम आयन्स आत यायला लागतील, पोटॅशियम बाहेर जायला लागतील आणि त्यामुळे डिपोलरायझेशन होईल आणि त्यानंतरची जी दुसरी स्टेप आहे रिपोलरायझेशन, त्यावेळेला काय होईल बघा, एक्सायटेड जो एक्झॉन आहे त्यावेळेला इकडे पोलराइज्ड होतं, इकडे परत डिपोलराइज झालं आणि डिपोलराइज झाल्यानंतर काय होईल, रिपोलरायझेशन होईल. सो ते आपण शिकूया आता. रिपोलरायझेशन, changes in the polarity from the depolarized back to the original state. It is done by the process of repolarization and it will occur after a short interval and that is called as refractory period. The large number of sodium ions on the inside causes a drop in the permeability of the membrane to sodium ions and at the same time it makes it more permeable to potassium ions by opening the potassium voltage gates and slowly closing the sodium gates. This action is a localized activity and potassium ions passes out very rapidly as compared to the slow entry of the sodium ions. म्हणजे रिपोलरायझेशनच्या वेळेला काय होईल, जी पोलॅरिटी आहे त्याच्यामध्ये चेंज होईल. ओके. डिपोलराइजपासून परत ओरिजिनल स्टेटकडे येईल आणि हे जे प्रोसेस आहे याला म्हणायचं रिपोलरायझेशन. ओके. म्हणजेच डिपोलरायझेशन टू ओरिजिनल स्टेट होईल आणि हे शॉर्ट इंटरवल ऑफ टाईममध्ये होईल आणि त्याला म्हणायचं आपण रिफ्रॅक्टरी पिरियड. यावेळेला जो सोडियम आयन्स आहेत खूप नंबरमध्ये इनसाईडमध्ये जे आहे त्यांच्यामध्ये ड्रॉप होईल किंवा कमी होतील परमिएबल आणि त्यामुळे जी मेम्ब्रेनची परमिएबिलिटी आहे सोडियम आयन्ससाठी ती कमी होईल आणि त्याचबरोबर जो पोटॅशियम आयन्स मोर परमिएबल होतील आणि त्यामुळे पोटॅशियम व्होल्टेज गेट्स ओपन होतील आणि स्लोली सोडियम जे गेट्स आहेत ते बंद होतील आणि या ॲक्शन ही जी आहे ती लोकलाइज ॲक्टिव्हिटी आहे आणि पोटॅशियम आयन्स हे पास आउट होतील खूप पटापट ॲज कम्पेअर्ड टू द स्लो एंट्री ऑफ द सोडियम आयन्स. ओके. इन दिस पिरियड द सोडियम gates are closed and the potassium gates are open and sodium potassium pump becomes operational. This process of producing a wave of stimulation causes depolarization. A repolarization is repeated continuously up to the end of the axon terminal and it is a self propagating process. म्हणजे या पिरियडमध्ये सोडियम गेट्स जे आहेत ते बंद होतील आणि पोटॅशियम गेट्स ओपन होतील आणि सोडियम पोटॅशियम पंप ऑपरेशनल होईल. हा जो प्रोसेस आहे ज्यामध्ये एक वेव ऑफ स्टिम्युलेशन प्रोड्यूस केली जाईल ज्याच्यामध्ये डिपोलरायझेशन होईल, नंतर परत रिपोलरायझेशन होईल आणि हा प्रोसेस कंटिन्युअसली रिपीट होईल जोपर्यंत त्या एक्झॉनची टर्मिनल एंड येत नाही आणि हा जो प्रोसेस आहे तो सेल्फ प्रपोगेटिंग आहे. इन द मेड्युलेटेड नर्व्स द इन्सुलेटिंग फॅटी मायलिन शीट prevents the flows of the ions between the exoplasm and the ECF
The transport pump and the gated channels can operate only in the region of the node of Ranvier, while where the myelin sheet is absent. Medullated nervesमध्ये ते फॅटी मायलिन शीटची एक इन्सुलेटिंग लेअर असते आणि त्यामुळे जो आयन्सचा फ्लो आहे एक्झोप्लाझम आणि ECFमध्ये याला प्रिव्हेंट केला जातो. आणि हा जो ट्रान्सपोर्ट पंप आणि गेटेड चॅनल्स आहेत हे फक्त ज्या रिजनमध्ये नोड्स ऑफ रॅनवियर आहे तिथेच ऑपरेट करतात आणि जिथे नोड्स ऑफ रॅनवियरमध्ये मायलिन शीट ॲब्सेंट असते. ओके. नाव द ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट ट्रॅव्हल ॲज अ वेव ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. It has to jump from node to node, and this process is called as saltatory conduction, and it is at the rate of 120 meters per second. It is faster than the continuous conduction in a non-modulated fiber, and the ratio is 50:1. हा जो ॲक्शन पोटेन्शियल आहे तो वेव ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन हा ट्रॅव्हल करू शकत नाही, पण त्याला जंप करायला लागतं एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत, आणि या प्रोसेसला म्हणायचं साल्टेटरी कंडक्शन. आणि व्हॉट इज साल्टेटरी कंडक्शन व्हेन ए टाइम्स द क्वेश्चन इज आस्क्ड. आणि त्याचा जो रेट आहे तो 120 मीटर पर सेकंड आहे. आता हा फास्टर आहे कंटिन्युअस कंडक्शन या नॉन मेड्युलेटेड फायबरमध्ये. रेशिओ इज 50:1. Now you have to give the answer. Sodium potassium pump operates actively and by use of carrier for every 3 sodium pumped out, 2 potassium ions are pumped in, and it is electrogenic. The resting potential of the axon is -70 millivolts, and sodium and potassium ion pumps out 3 sodium ions for every 2 potassium ions they pump into the cell. Now you have to write the answers for this. Explain how is impulse transmitted through a synapse, and then describe the conduction of the nerve impulse in the neuron. Okay. So we will see the steps in generation and conduction of the nerve impulse. First, what happens? Application of the stimulus will take place on the resting nerve. Then the permeability of the membrane changes and it becomes more permeable to sodium ions. Then sodium ions diffuse into the neurons from the ECF, and then the number of the positive ions inside the axon will increase. The membrane potential then changes from -70 millivolts to about +30 millivolts, and this change in the membrane potential is called as the action potential. Now since the polarity has been reversed from negative on outside and positive inside, it is also called as depolarization, okay, compared to the ECF. And then repolarization takes place at the peak of the action potential, and the sodium ions channels close and the potassium gates open. The membrane becomes more permeable to potassium ion. Then potassium ions diffuse out of the axon. Inside of the membrane become less and less positive and becomes negative once again. Okay. The exoplasm inside becomes negatively charged and the ECF becomes positively charged respectively. Okay.